नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की विठुरायाच्या मंदिरात कान्होबा आणि बाळंभट बोलत असतात. आता कान्होबा बाळंभटांना म्हणतो की बाळंभट, मी तर अख्ख्या घरादाराला घेऊन येणार होतो, पण आता काय करायचं? यावर बाळंभट म्हणतात की होईल काहीतरी, आपण व्यंको महाराजांना सांगूयात ना. तितक्यात आता व्यंको महाराज विठुरायाच्या मंदिरात येतात. आता व्यंको महाराजांना बघून कान्होबा आणि बाळंभट खूपच खुश होतात. आता व्यंको महाराज दोघांनाही रामकृष्ण हरी करून विठुरायाला नमस्कार करतात. आता कान्होबा खूपच अस्वस्थ वाटत असतो आणि बाळंभटांना म्हणायला लागतो की बाळंभट, ऐका ना माझं, तुम्हीच बोला. यावर आता बाळंभट म्हणतात की काही हरकत नाही आहे, तुम्ही बोलला तरी चालेल. आता ते दोघांनाही असं कुजबुजताना बघून व्यंको महाराज त्या दोघांकडेही बघायला लागतात. आता आणि बाळंभटांना विचारतात की काय बाळंभट, काय बोलायचं आहे का? यावर बाळंभट म्हणतात की महाराज, एक अडचण निर्माण झाली. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की अडचण? विठुराया आपल्यासोबत असताना अडचणीचा भाव कशाला करायचा? तेव्हा बाळंभट म्हणतात की महाराज, विठुरायाच्या कीर्तन सेवेतच अडचण निर्माण झाली आहे. तेव्हा व्यंको महाराज आश्चर्याने विचारतात की कसली अडचण? यावर बाळंभट सांगतात की महाराज, आपण उद्या मंदिरात कीर्तन सेवा नाही करू शकत. बघा महाराज, आहे की नाही हा अडचणीचा प्रश्न? तर आता कान्होबा म्हणतो की हो महाराज, याला विरोध झालाच पाहिजे. तुमच्या मंदिरात कीर्तन नाही म्हणजे असं कसं चालेल? यावर व्यंको महाराज म्हणतात की कान्होबा, मंदिराची समिती आणि त्याचे निर्णय या सगळ्याशी माझा आता काही संबंध नाही आहे. तेव्हा बाळंभट म्हणतात की म्हणूनच तर इथे सेवाभाव नाही तर पैशांचा भाव बोलतो. उद्या मंदिराच्या पाठच्या हॉलमध्ये ना लग्न आहे, त्यात अडचण नको ना, म्हणून तुमचं कीर्तन रद्द केले. आता महाराज तुम्हीच सांगा, विठुरायाच्या मंदिरात विठुरायाच्या कीर्तनाला मनाई करता येते का हो? हा कुठला न्याय आहे? तेव्हा व्यंको महाराजांना खूपच वाईट वाटतं आणि ते बाळंभटांना म्हणतात की बाळंभट, विठुराया सगळं पाहतोय, तोच योग्य तो न्याय करेल असा माझा विश्वास आहे, असं म्हणून ते तिथून जायला लागतात. आता तितक्यात त्यांना समोर इंदू दिसते. आता इंदूने या सर्वांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि ती खूपच इमोशनल झालेली असते. आता व्यंको महाराज इंदूला बघून थोडेसे शांत होतात आणि तिच्याशी काहीच बोलत नाही. तेव्हा इंदू व्यंको महाराजांजवळ येते आणि त्यांना म्हणते की महाराज, तुम्हीच म्हणता ना की विठुरायाच्या मंदिरात सर्वांना न्याय आहे, मग जागा कोणती पण असू द्या, विठुरायाच्या सेवेत खंड नको पडायला. तेव्हा सर्वजण इंदूकडे बघायला लागतात. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की पप्या आणि गोपाळ बोलत असतात. आता पप्या गोपाळसाठी चहा आणतो आणि त्याला चहा देत म्हणतो की घ्या गोपाळ महाराज, चहा घ्या. तेव्हा गोपाळ खूपच रागाने पप्याकडे बघायला लागतो. तेव्हा पप्या थोडासा घाबरतो आणि म्हणतो की आता डोळे खूपच तो की काय माझ्या पोटात? अरे बाबा, महाराज म्हणालो. तेव्हा गोपाळ म्हणतो की पण मी महाराज नाही आहे. यावर पप्या म्हणतो की बरं बाबा गोपाळ, डॉक्टर गोपाळ, आणि विचारतो की बरं ते सोड, पण एवढ्या सकाळी सकाळी कसं काय आम्हाला दर्शन दिलं? तेव्हा गोपाळ सांगतो की काही नाही रे, सहजच. आता पप्या गोपाळला विचारतो की मला एक सांग, तू ते इंदीला भांडला नाहीस ना? तेव्हा गोपाळ म्हणतो की तुला काय मी भांडखोर वाटतो काय रे? तेव्हा पप्या म्हणतो की नाही, अरे तू सर्किट आहेस, तापट आहेस, भांडखोर नाही आहे, अजिबात नाही. तेव्हा गोपाळ म्हणतो की हां, मग एवढंच बोलायचं ना, ते आधीचं बोलायची काय गरज होती? आणि म्हणतो की बरं, आता मुद्द्याचं सांगतो तुला. हे बघ, मी क्वार्टर्ससाठी रीतसर अर्ज केलेत, पण मला अजून काही मिळाले नाहीत. तेव्हा पप्या म्हणतो की त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी काढतो ना. पप्या शेठ जनसेवेसाठी तत्पर आहे, शब्द आहे आपला. तेव्हा गोपाळ म्हणतो की तू शब्द दिलाय म्हटल्यावर काम तर होणारच भावा, पण तोपर्यंत काय करू रे मी? तेव्हा पप्या म्हणतो की तू माझ्या खोलीवर का नाही येत? तेव्हा गोपाळ म्हणतो की हे सोल्युशन नको आहे मला, कारण तुझी खोली विठूच्या वाडीमध्ये आणि त्या गावची वेस्टसुद्धा मला ओलांडायची नाही आहे. तेव्हा पप्या म्हणतो की अरे पण मग आता काय करायचं, झाडाखाली राहणार आहेस का? यावर गोपाळ चिडून म्हणतो की ते माझं मी बघतो, असं म्हणून तो रागानेच तिथून निघून जातो. तर इकडे घरी आपण पाहतो की व्यंको महाराज अभंग गात असतात आणि तिथूनच आता इंदू बाहेर जाण्यासाठी निघालेले असते. आता व्यंको महाराजांचा आवाज इंदूच्या कानी पडतो. तेव्हा इंदू व्यंको महाराजांकडे बघायला लागते आणि ती खूपच खुश होते. आता व्यंको महाराज अभंग म्हणण्यात खूपच तल्लीन झालेले असतात आणि इंदू त्यांच्याकडे खूपच कौतुकाने बघत असते. आता व्यंको महाराज अभंग गातच असतात, तितक्यात इंदूसुद्धा अभंग गायला लागते. आता व्यंको महाराज डोळे उघडून इंदूकडे बघायला लागतात आणि ते सुद्धा इंदूला अभंग गाताना पाहून खूपच खुश होतात आणि तिच्याकडे कौतुकाने बघायला लागतात. आता इंदूचा अभंग म्हणून झाल्यावर व्यंको महाराज इंदूला म्हणतात की वा इंदू, तुझा आवाज ऐकल्यानंतर खूपच बरं
बरं वाटतं बघ मला. आणि ते इंदूला म्हणतात की अगं अशी उभी का आहेस, ये बस इथे. तेव्हा इंदू सांगते की बसले असते महाराज, पण आज जरा घाईत आहे, एका कामासाठी बाहेर जायचं आहे. आणि ती अडखळत व्यंको महाराजांना म्हणते की महाराज एक बोलू का. यावर व्यंको महाराज म्हणतात की आता मी नाही म्हटल्यावर तू काही बोलायची राहणार आहेस का, बोल. तेव्हा इंदू अडखळत व्यंको महाराजांना विचारते की महाराज तुम्ही आजची कीर्तन सेवा कराल ना. तेव्हा व्यंको महाराजांना खूपच वाईट वाटतं आणि ते यावर काहीच उत्तर देत नाहीत. तेव्हा इंदूलासुद्धा खूपच वाईट वाटतं आणि ती व्यंको महाराजांच्या जवळ बसत त्यांना म्हणते की तुम्ही जागेचं टेन्शन नका घेऊ महाराज, आपण मंदिरात नाही तर एखाद्या झाडाखाली कीर्तन करू. यावर व्यंको महाराज विचारतात की झाडाखाली म्हणजे कुठे. तेव्हा इंदू सांगते की आपल्या रिक्षा स्टँडच्या जवळच्या पारावर. तेव्हा व्यंको महाराज खूपच आश्चर्याने इंदूला विचारतात की तिकडे. तेव्हा इंदू म्हणते की का काही प्रॉब्लेम आहे का तिकडे विठुरायाची रेंज येत नाही. यावर व्यंको महाराज हसायला लागतात. आता व्यंको महाराजांना असं हसताना पाहून इंदूसुद्धा हसायला लागते. आता व्यंको महाराज इंदूला म्हणतात की ठीक आहे. तेव्हा इंदू म्हणते की चला आपल्या मंदिरावर कीर्तनाचा बोर्ड लिहायला सांगते, रामकृष्ण हरी असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर आता यानंतर आपण पाहतो की कान्होबा मंदिराबाहेर कीर्तन सेवेचा बोर्ड लिहित असतो. आता कान्होबा बाळंभटांना विचारतो की स्थळ काय लिहायचं बाळंभट. तेव्हा बाळंभट सांगतात की रिक्षा स्टँड जवळील पार. आता तितक्या तिथे गोडकर येतो आणि कान्होबाला असं बोर्ड लिहिताना पाहून रागाने विचारतो की काय करतोयस रे. आणि बोर्ड वाचायला लागतो आणि रागाने बाळंभटांना म्हणतो की बाळंभट काय सुरू आहे हे तुमचं, काय वाटेल ते कराल का. तेव्हा बाळंभट म्हणतात की गोडकर वाटेल ते म्हणजे. तेव्हा गोडकर म्हणतो की इथे मोठ्या बाईंच्या परवानगीशिवाय विठूच्या वाडीतील झाडांची पानंसुद्धा हलत नाहीत आणि तुम्ही डायरेक्ट व्यंकट महाराजांचं कीर्तन ठेवताय. तेव्हा कान्होबा म्हणतो की व्यंकट महाराज पण दिग्रसकरच आहेत म्हटल्यावर. तेव्हा गोडकर म्हणतो की पण ते मंदिर कमिटीत आहेत का. आणि बाळंभटांना म्हणतो की बाळंभट तुम्ही तुमची दिलेली कामं करा, नुसत्या भानगडीत पडू नका. असं म्हणून तो कापड घेऊन बोर्ड पुसणार तितक्या तिथे इंदू येते आणि गोडकरांचा हात पकडते आणि त्यांना बोर्ड पुसण्यापासून थांबवते. आता गोडकर खूपच रागाने इंदूकडे बघायला लागतात. आता इंदू गोडकरांना म्हणते की तुम्हाला हेच लागू होतं गोडकर, नुसत्या भानगडीत पडू नका. तेव्हा गोडकर इंदूला म्हणतो की इथं फक्त मंदिर कमिटीच्या अध्यक्षांचा हुकूम चालतो बरं का. तेव्हा इंदू म्हणते की पण फक्त मंदिराच्या परिसरात, समस्त गावात नाही. तेव्हा गोडकरांना खूपच राग येतो आणि तो इंदूला म्हणतो की एक्स्ट्राचं बोलू नको इंदू. तेव्हा इंदू म्हणते की पारावर कीर्तन करण्यासाठी आम्हाला कुणाच्याही परमिशनची गरज नाही आहे, विठुरायाने जन्मताच आम्हाला ती देऊन पाठवले. तेव्हा बाळंभट आणि कान्होबा खूपच खुश होतात आणि हसायला लागतात. आता बाळंभट म्हणतात की अगदी बरोबर बोललीस बघ इंदू, तू कीर्तन सेवा करण्यापासून आपल्याला कुणीच अडवू शकत नाही. आता इंदू गोडकरांकडे बघायला लागते आणि म्हणते की काय बोलायचं आहे का आता, नाही ना, या मग तुम्ही, रामकृष्ण हरी असं म्हणून ती गोडकरांना जायला सांगते. तेव्हा गोडकर खूपच रागाने इंदूकडे बघतच तिथून निघून जातात. तर आता यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई त्यांच्या खोलीत मोबाईलवर काहीतरी बघत असतात आणि खूपच हसत असतात. आता तितक्या तिथे प्रेमनाथ येतो आणि मोठ्या बाईंना असं हसताना पाहून मोठ्या बाईंना म्हणतो की सासूबाई अहो तुम्ही असं हसत काय बसलाय, अहो सासूबाई तिकडे काय सुरू आहे माहिती आहे का तुम्हाला. तेव्हा मोठ्या बाई प्रेमनाथला हातानेच थांबायला सांगतात आणि म्हणतात की जावई बापू दुसऱ्यांच्या आनंदामध्ये असं विरजन घालू नये, थांबावं जरा. आणि म्हणतात की बरं बोला आता काय झाले, आज काय आहे तुमच्या बातम्यांच्या खजिन्यात. तेव्हा प्रेमनाथ सांगतो की सासूबाई ते तुम्ही कीर्तनाला नकार दिला होता ना. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की हां मग देणारच होते ना, अहो मी मंदिर कमिटीची मेन आहे, अध्यक्ष आहे, मी देणारच नकार. यावर प्रेमनाथ म्हणतो की ते सगळं ठीक आहे सासूबाई, माहिती आहे आम्हाला. सासूबाई तुम्ही कीर्तनाला नकार दिला आहे हे कळल्यानंतर त्यांनी आता दुसरीकडे कीर्तन करण्याचा घाट घातला आहे. हे ऐकून मोठ्या बाई आश्चर्याने विचारतात की दुसरीकडे कुठे, आपल्या मंदिरात गर्दी होते, दुसरीकडे कशी काय होणार. आता प्रेमनाथ खाली बसतो आणि म्हणतो की सासूबाई लोक येतील की नाही हा मुद्दाच नाही आहे, त्यांनी आता वरच्या अळीकडे जाताना तो मोठं झाड लागतं बघा, त्याच्या पारावर कीर्तन करायचं ठरवले. हे ऐकून मोठ्याबाई खूप हसायला लागतात आणि म्हणतात की झाडाखाली कीर्तन. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई तुम्ही परत हसताय. सासूबाई अहो तुमचा शब्द मोडलाय त्यांनी आणि तुम्ही हसताय. यावर मोठ्याबाई म्हणतात की माझा कसा शब्द मोडणार, आणि म्हणतात की पण ते तिथे पारावर कीर्तन करणार आहेत असं म्हणून त्या हसायला लागतात आणि म्हणतात की जावई बापू तुमच्या लक्षात येते का, व्यंकट भाऊजी कीर्तन करायला रस्त्यावर उतरले आहेत असं म्हणून त्या हसायला
लागतात. आता हे ऐकून प्रेमनाथसुद्धा खूपच खुश होतो. आता मोठ्या बाई पुढे म्हणतात की अहो मला हेच तर हवं होतं. आणि त्या रागाने म्हणतात की व्यंकट भाऊजी, आमच्याकडून आमची सत्ता हिरावून घेतली होती ना. एवढे दिवस आमच्याच घरात आम्हाला अश्रितासारखी वागणूक मिळत होती. आता तीच वेळ तुमच्यावर आली आहे. दिवस बदलायला वेळ नाही लागत व्यंकट भाऊजी, असं म्हणून मोठ्या बाई खूपच हसायला लागतात. तेव्हा प्रेमनाथ मोठ्या बाईंचं कौतुक करत म्हणतो की सासूबाई, तुमचं डोकं म्हणजे कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटर एकदम फास्ट, असं म्हणून ते दोघेही हसायला लागतात. आता मोठ्या बाई हसत म्हणतात की पारावर कीर्तन पाहायला पाहिजे. तर दुसरीकडे आपण पाहतो की पप्या कोणाशी तरी कामाबद्दल बोलत असतो. आता तितक्यात त्याला तिथून इंदू जाताना दिसते. आता इंदूला बघून पप्या तिला मोठ्याने आवाज देतो आणि तो इंदूजवळ जातो. तेव्हा इंदू पप्याला हसत म्हणते की काय भावी आमदार साहेब, आमचं मत तुम्हालाच. यावर पप्या हात जोडून इंदूला म्हणतो की धन्यवाद धन्यवाद, आणि म्हणतो की बरं मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या टॉपिकवर बोलायचं आहे. तेव्हा इंदू म्हणते की बोला की साहेब, ऐकते मी. पप्या सांगतो की गोपाळ महाराजांना अजून क्वार्टर नाही मिळाले, तो अजून दवाखान्यातच राहतोय. यावर इंदू म्हणते की ते डॉक्टर सात घरी का काय पावे ना बघ याला. तेव्हा पप्या चिडून म्हणतो की सात घरेला आणतो मी लाईनीवर आता, पण त्या गोपाळला मी मस्त ऑफर दिली होती की बाबा माझी खोली आहे तिथे येऊन राहा, पण त्याने नाही घेतली ती ऑफर. यावर इंदू आश्चर्याने विचारते की का. तेव्हा पप्या सांगतो की कारण माझी खोली विठूच्या वाडीत आहे ना. तेव्हा इंदू म्हणते की आणि विठूच्या वाडीची ॲलर्जी आहे त्याला, आणि रागाने म्हणते की असा राग येतो ना मला या गोप्या टोप्याचा. तेव्हा पप्या म्हणतो की ते रागाचं सोड गं, पण आपण काहीतरी केलं पाहिजे. त्या पेशंटसोबत राहून राहून नुसता चिडचिड करतो आहे तो. आणि तो इंदूला म्हणतो की मेन आहात तुम्ही, मेन, तुम्ही सांगितलं तर ऐकेल तो. यावर इंदू म्हणते की अर्ध्या डोक्याचा आहे तो, कोणाचंच ऐकत नाही. आता काहीतरी भारी आयडिया काढायला पाहिजे. तर आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की शकुंतला गोपाळला भेटायला दवाखान्यामध्ये येते. आता ती गोपाळला पुरणपोळी घेऊन आलेली असते. आता शकुंतला गोपाळला म्हणते की होळीच्या दिवशी काय तुझ्या मुखात पुरणपोळी गेली नाही बघ, म्हणून म्हटलं निदान पाडव्याच्या दिवशी तरी तुझ्यासाठी घेऊन यावी. आता यावर गोपाळ म्हणतो की मावशी, ही पुरणपोळी माझ्या मुखात नक्की जाणार. आता शकुंतला गोपाळला विचारते की तुझं क्वार्टरचं कुठपर्यंत आलं आहे. तेव्हा गोपाळ थोडंसं शांत होतो आणि म्हणतो की जवळजवळ होतच आलं आहे, लवकरच मिळेल. यावर शकुंतला म्हणते की अच्छा, म्हणजे अजून मिळाली नाही. तेव्हा गोपाळ सांगतो की प्रोसेस सुरू केली आहे, 2-4 दिवसांमध्ये मिळून जाईल. आता तितक्यात तिथे इंदू येते आणि म्हणते की खोट्याच्या कपाळी गोटा, हे ऐकलं नाही वाटतं तू. आणि ती शकुंतलाला म्हणते की अहो काकी, खोटं बोलतोय हा, काय क्वार्टर वगैरे मिळणार नाही याला. तेव्हा गोपाळ इंदूवर खूप चिडतो आणि म्हणतो की तू कशाला आली ग इकडे, चोंबडी कुठली, पकपक करत असते नुसती. आता शकुंतला गोपाळला म्हणते की गोपाळ, अरे असं काय बोलतोयस इंदूसोबत, तुला भेटायला आली आहे ना ती, येऊ दे की मग. यावर गोपाळ म्हणतो की कशाला आली आहे पण. आणि तो इंदूला विचारतो की काय गं, काय होतं काय आहे तुला, डोकं दुखतंय का. तेव्हा इंदू मान डोलावून नाही म्हणून सांगते. आता गोपाळ पुढे विचारतो की मग पोट दुखतंय, ताप आला असेल का, विंचू चावलं आहे की कुत्रं चावलं आहे, आणि चावलं असेल ना तर इकडे ये, ते मोठं इंजेक्शन देतो तुला. आता इंदू शकुंतलाला म्हणते की बघितलं ना काकी कसं बोलतोय माझ्यासोबत. तेव्हा गोपाळ म्हणतो की नाही तर काय, ही धर्मशाळा नाही आहे, हॉस्पिटल आहे, कधी पण यायचं कधी पण जायचं, आणि मी काय मित्र नाही आहे तुझा, डॉक्टर आहे इथला. आणि विचारतो की कशाला आली आहेस आता, चल निघ जा बाहेर. मग इंदू रागाने तिथून निघून जाते. तर आता यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई आणि प्रेमनाथ बोलतच असतात. आता तितक्या तिथे गोडकर येतो आणि पैशांचं पाकिट समोर ठेवत मोठ्या बाईंना म्हणतो की मोठ्या बाई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 20% मंदिर कमिटीच्या नावाने चेक फाडून घेतला आहे, आणि ही उरलेली 80% कॅश आहे. आता मोठ्या बाई पैसे हातात घेऊन बघतात आणि म्हणतात की गोडकर, एवढी प्रस्तावना करण्याची काही गरज नाही, माझे व्यवहार मला माहिती आहेत, हे पैसे तुम्ही आणून दिले ठीक आहे, पण भविष्यात आपला बिझनेस कसा वाढेल याचा विचार केला आहे का तुम्ही. तेव्हा गोडकर खाली मान घालून गप्प उभा राहतो. यावर मोठ्या बाई म्हणतात की अहो आसपासच्या गावामध्ये तालुक्यामध्ये आपल्या हॉलची चर्चा होऊ द्या, काय आहे, एकदम जागृत देवस्थान आहे, इथे तुम्ही पावती फाडली की थेट देवापर्यंत पोहोचते, अशी जाहिरात झाली पाहिजे सगळीकडे. हे ऐकून गोडकर म्हणतो की मोठ्या बाई, तुम्ही किती छान बोलता ना, असं वाटतं की ऐकतच राहावं, एकदम भारी. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की मग आता मी माझ्या मनात जे काही बोलले आहे ना, ते जर तुम्ही ऐकलं ना तर थेट निघून जाल. मग गोडकर मोठ्या बाईंना नमस्कार करून तिथून निघून जातो. आता प्रेमनाथ मोठ्या बाईंना म्हणतो
की सासूबाई, या विंजे सरकारचा पायगुण बघितलं का? या वाड्यामध्ये आम्ही पाऊल ठेवलं आणि तुमच्या डोक्यावर पैशांचा पाऊस पडायला लागलाय. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की एवढं फुकटचं पाकट गाव प्रमाणात कॉन्फिडन्स कुठून आणता हो तुम्ही? अंगात नाही गुण आणि म्हणे माझा पायगुण. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की नाही, म्हणजे तुमच्या कर्तृत्वाचा 99% वाटा आहे यामध्ये. आणि म्हणतो की आमचे सासरेबुवा गेले आणि तुम्ही हे सगळं काम हातामध्ये घेतलं, मंदिर कमिटीचे अध्यक्ष झालात आणि आता असमर्पण हॉल बांधून तुम्ही हे असं अंड देणारी कोंबडीच तयार करताय. तेव्हा मोठ्याबाई रागाने प्रेमनाथकडे बघायला लागतात आणि म्हणतात की कशाला माझं एवढं कौतुक करताय आणि तुम्हाला दिसतं का मी पैसे कमावते? तर यात मंदिराचा सुद्धा फायदा आहे. तेव्हा प्रेमनाथ आश्चर्याने विचारतो की मंदिराचा फायदा म्हणजे? आणि परत म्हणतो की सासूबाई, तुमच्या याच विजनमुळे ना दिग्रजकरांचा उदो होत आहे आणि मंदिराची प्रगती पण होते. आता मोठ्याबाई खिडकीमधून मंदिराकडे बघायला लागतात आणि त्या मनातच म्हणतात की जावई बापू, एवढंच नाही तर हा वाडा, शेत, मंदिर सगळं माझंच होणार आहे, बघाच तुम्ही. आणि त्या हसायला लागतात आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.